कोणी येतोय, माझी इन्सल्ट करतोय, माझ्याशी असभ्य वर्तणूक करतोय, चार चौघात असा टॉन्ट मारतोय की माझ्या तळपायाची आग मस्तकाला जाते. एवढंच काय, कोणी येऊन माझ्या मुस्काटातच मारली, ऑब्विसली मला राग येईल. मग अशा वेळी मनात एकच विचार राहील की असं मी काय करू जेणेकरून त्याने माझ्या केलेल्या इन्सल्ट, माझ्या अपमानाचा मी बदला घेऊ शकेल. आपली ही भावना खूप स्ट्रॉंग असते, इतकी शक्तिशाली असते की एखादा व्यक्ती स्वतःची किंमत त्या इन्सल्ट केलेल्या व्यक्ती समोर प्रूव्ह करण्यासाठी पूर्ण आयुष्य खर्च करतो, भरपूर पैसे कमवतो, त्याला जे करून दाखवायचं ते करून दाखवतो आणि त्याच्या पुढे जातो आणि म्हणतो की बघ, त्या दिवशी तू माझी किंमत केली नाहीस आणि तू माझी इन्सल्ट केली, माझा अपमान केला, पण आज मी तुला हे प्रूव्ह करून दाखवलं. मग अशा वेळी आपल्याला साहजिकच मिळणारं एक टिपिकल उत्तर असतं की मी तेव्हा जर तुझ्यासोबत असं वागलो नसतो तर तू आज या ठिकाणी राहिलाच नसतास. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी आपण करून क्रेडिट सगळं त्या व्यक्तीला. आता तसं पाहायला गेलं तर यात चुकीचंही काही नाही, हे सगळं त्याने केलेल्या अपमानामुळेच तर शक्य झालं. मग चूक होते तरी कुठे? चूक होते ती माझ्यात. मी त्या व्यक्तीला इतकं डोक्यावर चढून घेतलं की मी त्याच्या अपमानाला इतकं महत्व दिलं की माझ्या अमूल्य आयुष्यातला अमूल्य वेळ मी त्याला त्याची ते गोष्ट प्रूव्ह करण्यासाठी मी ते व्यर्थ घालवलं. जेव्हा की मला त्या काळात स्वनियंत्रणाचा अभ्यास करून एक स्वतःला सुखी व्यक्ती बनवायला पाहिजे होतं. माझा अमूल्य वेळ या निरर्थक शर्यतीसाठी खर्च करून शेवटी हारलो तो मीच. मग या गोष्टींना प्रतिसाद द्यायचा तरी कसा? एखादा व्यक्ती येतो आणि माझ्या मुस्काटात मारून जातो, मग आता याला प्रतिसाद तरी काय द्यायचं? याचं उत्तर खूप सोपं आहे मित्र. मला काहीच करायचं नाहीये, मला फक्त त्या गोष्टीतून मूव्ह ऑन व्हायचंय, मला पुढे निघून जायचंय. तुम्ही म्हणाल की यात माझा काय फायदा आहे? माझा तर बदला घेतला गेला पाहिजे ना. मी तुम्हाला सांगतो, एपिक्टेटस यांच्या मते मला अपमानजनक वाटणारी गोष्ट ही एखाद्या व्यक्तीची असभ्य वर्तणूक किंवा त्याने माझ्या गालावर मारलेली एक झापड ही नाही, तर त्याविषयीचं माझं मत, जे की त्या व्यक्तीने माझा अपमान केलेला आहे ही गोष्ट आहे. जेव्हा कधी एखादा व्यक्ती मला दिवसत असेल आणि मला संतप्त करत असेल तेव्हा मला हे लक्षात घेतलं पाहिजे की माझ्या मनातली जी समजूत आहे त्यामुळे मी संतप्त झालेलो आहे. त्यामुळे सर्वात आधी तर मला या कल्पनेतून वाहून जाऊ दिलं नाही पाहिजे आणि थोडासा विराम घेऊन एक मोकळा श्वास घेतला पाहिजे आणि हळूहळू वेळेला पुढे जाऊ दिलं पाहिजे. असं केल्याने मला स्वनियंत्रण मिळवणे थोडं थोडं सोपं जाईल आणि असं केल्याने त्याने केलेला जो माझा अपमान आहे तो क्षुल्लक ठरेल आणि त्याला काही किंमतच राहणार नाही. आणि तो जर थोडा जरी सुज्ञ व्यक्ती असेल तर त्याला त्याची चूक लक्षात येईल आणि माझ्या स्वनियंत्रित पाऊल उचलल्याने माझा किती अमूल्य वेळ वाचला जाईल, माझं मानसिक स्थैर्य वाचलं जाईल आणि माझं सुख हे शेवटी माझ्या हातात येईल. आणि असं वागताना मी भावनेच्या प्रवाहात वाहून न जाणारा व्यक्ती बनू शकतो ही गोष्ट माझ्या दर्शनात येईल. मार्कस ऑरेलियस म्हणतात की तुम्हाला तुमचा जर बदला घ्यायचा असेल ना, तुमच्या शत्रूकडून जर तुमचा बदला घ्यायचा असेल तर तुम्ही त्यांच्यासारखे कधी बनू नका. त्यामुळे लोकांच्या घाणीत मिसळून स्वतःला घाण न करता मला माझं पावित्र्य जपलं पाहिजे, एक सुज्ञ व्यक्ती बनलं पाहिजे. आणि राहिला प्रश्न त्या व्यक्तीचा, तर त्याचं वागणं हे निसर्गाच्या विरोधात आहे. त्याने त्याच्या स्वतःवर नियंत्रण मिळवलं पाहिजे आणि त्याला भावनाचा गुलाम बनलं नाही पाहिजे. आणि जर तो असंच भावनेच्या आहारी जाऊन भावनांचा गुलाम बनून जर तो जगत असेल तर यापेक्षा वाईट कोणासोबतच घडणार नाही मित्र. धन्यवाद.